पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील प्रयागधाम फाट्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला। भरधाव वेगात असलेली स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली। या भीषण अपघातात गोरख त्र्यंबक माने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे 3 मित्र गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार स्कॉर्पिओ मधून 4 मित्र प्रवास करत होते। गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे। प्रयागधाम फाट्याजवळ आल्यानंतर चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही। गाडी घसरत जाऊन मोठ्या झाडावर जोरात आदळली। धडक इतकी तीव्र होती की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि इंजिन आत शिरले। या अपघातात गोरख त्र्यंबक माने यांना गंभीर डोके दुखापत झाल्याने आणि गाडीच्या पत्र्यात अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर अलिकेश खान, विजय सूर्यकांत माने आणि समाधान अंकुश बाबर हे तिघे गाडीत अडकून रक्ताच्या थारोळ्यात सापडले। अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली। एका रात्रीत हसत खेळत कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान महामार्गावरील वाढता वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात शोककळा पसरली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।